खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे, झेप घे किंवा टुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा, तथा पायचं नाय. लढत जा लढत जा, तथा पायचं नाय. मित्रांनो, खरोखर खूप आनंद होतोय. मी सचिन शिंगाडे पत्रकार आणि माझ्यासोबत आहेत आकाश दडस पत्रकार आहेत. आणि जे आपल्यासोबत आहेत आजोबा, यांचं नाव आहे भिकू जाधव. यांची बातमी येता जाता आकाश दडस यांनी टिपली होती. भिकू जाधव यांना मुलं बाळं नाहीत आणि ते एकटेच राहतात. त्यांचे मंडळी जे आहे 1 महिन्यापूर्वी वाढलेले आहे आणि त्यांना आधार कार्डच्या पण काही समस्या आहेत. आणि सध्या ज्या समस्या आहेत ती म्हणजे पाण्याची समस्या, आणि ही समस्या मिटावी यासाठी आकाश दडस यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आणि आज मी आणि आम्ही दोघांनी आलो या ठिकाणी. एक मोठ्या नॅशनल चॅनलला त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ABP माझाला. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव या बातमीची दखल घेऊन त्यांनी आम्हाला हे जे पाण्यासाठी बॅलर त्यांनी दिला आहे. आणि हे फारसाना आम्ही त्यांना आजोबांना दिलाय. खरोखर खूप भारी वाटतं. आमची पत्रकारिता सार्थकी लागली असं वाटतंय आम्हाला. आणि म्हणजे ह्या अगोदर सुद्धा आम्ही बरेच असे सामाजिक उपक्रम जे समाजासाठी गरजू लोकांना मदत केलेली आहे, मदत मिळवून दिलेली आहे. अनेक तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असता. तर आम्ही हा व्हिडिओ बनवून दिखावापणा करत नाही किंवा आमचा मोठीपणा दाखवत नाही किंवा वेगळा काय उद्देश नाही. फक्त एकच हे आहे की हे असे प्रश्न, अशा समस्या सुटल्या पाहिजेत. आमचं बघून कोणीतरी दुसऱ्याने केलं पाहिजे. आणि नक्कीच पत्रकारिता ही म्हणजे समाजसेवा असते आणि तेच आम्ही करतोय. मित्रांनो, खरं तर आम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आजोबांच्या अशा अडचणी आहेत की त्यांना मुलं नाहीत. आजी 1 महिन्यापूर्वी वारली. ते इथून पलीकडे दिसेल तर हापशावनं पाणी आणत होते. आपण जाता येताना बघितलं, टँकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले. शासनाने त्याची दखल घेतली. त्याच्यामध्ये पांगरीचे सरपंच असतील, डॉक्टर अजित दडस, ग्रामसेवक सतीश भोसले, त्यांची टीम असेल, या तालुक्याचे BDO आहेत जे आपले प्रदीप शेंडके साहेब, तहसीलदार साहेब, या सगळ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर टँकर देखील सुरू केला. आणि त्याच्यानंतर त्यांना पाणी भरायलाची अडचण होती. याच्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन संघाचे आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्यांचे रामोशी समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलन केलेत. रामोशी समाज हा भटका समाज आहे. हा समाज एकत्र आल्यासाठी यासाठी जे प्रयत्न करतात ते लोणंदमध्ये असणारे संजय नाना जाधव यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य केलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जावा, पहिल्यांदा त्यांना बॅलर द्या. आपण बघू शकता ठीक आहे, हा आपण बॅलर बिदारला गेलो, तो बॅलर खरेदी केला आणि आज आपण बाबांना तो बॅलर दिला देखील. आणि अजून बाबांचे काही प्रश्न आहेत ते दाखवतो. आम्ही ही पत्रकारिता सकारात्मक पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतोय, ना कोणाला फसवणे ना लुबडणे. म्हणजे जे आहे दिशा समाजाला पत्रकारिता जशी बाबासाहेबांनी, लोकमान्य टिळकांनी जी चालवलेली पत्रकारिता पुढे चालली पाहिजे आणि ती आम्ही ग्रामीण भागाच्या माध्यमातून दाखवतोय. तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. असे आम्ही प्रश्न पाठवतोय. आम्ही काही खानदानी करोडपती अब्जपती अजिबात नाही. आम्ही जे आहे आमच्या तुटपुंज्या ह्याच्यातनंच हे सगळं प्रयत्न करत असतो आणि जे आहे समाजापुढचं वास्तव ते 100% दाखवतो. आणि असंच या आजोबांना बाकीच्या लोकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे, ते सहकार्य करावं असं मी स्वतः आकाश दडस, सचिन शिंगाडे सर आणि आम्ही सगळे आव्हान करतोय. धन्यवाद.